चला, हा मान आहे आणि हा मान स्वीकारतायत आदरणीय मंगेशजी आत्माराम पाटील साहेब, म्हणजेच अर्थात दिग्विजय पाटील यांचे मामाश्री. आणि आपण शाल ओढून आणि आई एकविरीचा मान शिरपेचात आदरणीय मंगेश पाटील यांचा, हा दोन्ही पाहुण्यांचा सन्मान केला जाणार आहे. तर टाळ्या होऊन जाऊ द्या आदरणीय मंगेशजी आत्माराम पाटील यांच्यासाठी. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आपल्या कार्यक्रमाला त्यांचं बहुमूल्य योगदान वेळेचं आणि नेहमीच सल्ल्याचं राहिलेलं आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन नेहमी करत असतात आणि म्हणूनच ही स्पर्धा उत्तरोत्तर अजूनही यशस्वी होण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळते. आता आणखी एक सन्मान आपण करणार आहोत. विद्यमान नगरसेविका मीरा भाईंदर महानगरपालिका आदरणीय वंदनाताई मंगेश पाटील यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहणार आहोत. पुन्हा एकदा स्पष्ट वक्ता म्हणून त्यांना ओळखलं जातं. आता दुसरी भाषा आलेत. आता अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय मामींचा. आदरणीय वंदनाताई मंगेश पाटील यांचा हा सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. मला असं वाटतंय की नेहमीच महिलांनी सुद्धा क्रिकेट खेळायला पाहिजे आणि एक निवेदन दिलेलं आहे मामींनी की पुढच्या वर्षी एक तरी प्रेक्षणीय लढत महिलांची झाली पाहिजे. पण मी निवेदन असं करतोय आदरणीय वंदनाताईंना की आपण 12 नगरसेविका मीरा भाईंदरच्या पुढच्या वर्षी एकत्रित करा. आपण खारी गावाच्या महिलांना तयार करू आणि तो प्रेक्षणीय सामना पुढच्या वर्षी खेळवू, ज्याची दखल पूर्ण महाराष्ट्रात घेतली जाईल. तर पुन्हा एकदा सर्व सन्मान्य पाहुण्यांचं स्वागत आणि आभार. आपण असरस व्हायचंय. पुढचा सामना सुरू होतोय. चला कोपरी मास्टर्स आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 फलंदाज पोहोचलेत. वडवली बचे आदरणीय सेम पाटील साहेब जे सल्लागार आहेत अग्निकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाण्याचे. या चंद्रकांत पाटील साहेब आपला देखील सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत. जेव्हापासून मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून आदरणीय सेम पाटील साहेब आपला अनुभव आणि आपला सल्ला ही संघटना यशस्वी होण्यासाठी देत आहेत. तर आता अमोलजी आपण आदरणीय सीएम पाटील साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर करणार आहोत. या सीएम पाटील साहेब आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय की जेव्हापासून संघटना स्थापन झालेली आहे तेव्हापासून चंद्रकांत पाटील साहेबांचं योगदान मोठं राहिलेलं आहे. आणि म्हणूनच अमोलजी चला आपण हा सन्मान सीएम पाटील साहेबांचा मुख्य मंचावर करत आहोत. चला राजेश भोईर साहेब आपण सुद्धा यायचं आहे, जे मंडळाचे खजिनदार आहेत भाईंदरपाडाचे. आपण सुद्धा यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यस राजेश भोईर साहेब या. चला सामना सुरू करा प्लीज, वेळ घेऊ नका. पहिला सामना संपला, 12:30 झालेत, अजून 6 सामने खेळवायचे. तर प्लीज जास्त वेळ मैदानात थांबू नका, उष्णता वाढू लागलेली आहे. चांगला खेळ खेळण्यासाठी ऊर्जा आवश्यक आहे. चला संजयजी गजरे यांच्या शुभ हस्ते आदरणीय सीएम पाटील साहेब जे सल्लागार आहेत अग्निकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे, आणि जशी मी माहिती दिली जेव्हापासून संघटना प्रस्थापित झाले तेव्हापासून आपला अनुभव सीएम पाटील साहेब ही संघटना यशस्वी होण्यासाठी देत आहेत. तर आपण त्यांचा देखील सन्मान करूया. जय मल्हार अग्निकोळी मास्टर्स क्रिकेट संघाच्या वतीने हा सन्मान होतोय सीएम पाटील साहेबांचा. या अमोलजी, अमोल पाटील, दिग्विजय पाटील या. आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. सीएम पाटील साहेब हा सन्मान होतोय सीएम पाटील साहेबांचा जे सल्लागार आहेत अग्निकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे. धन्यवाद सीएम पाटील साहेब. मी राजेश भोईर यांना विनंती करतो आपण यायचं आहे, जे खजिनदार आहेत अग्निकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे, आणि त्यांनी सुद्धा उत्तम दर्जाचा खेळ आज सादर केलेला आहे. बॅटिंग बॉलिंग या दोन्ही युनिटमध्ये त्यांचा खेळ उल्लेखनीय राहिलाय. तर सन्मान होतोय मुख्य मंचावर राजेश भोईर साहेबांचा. कॉंग्रॅच्युलेशन, आपला संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय. अमोलजी आपण राजेश भोईर यांचा देखील सन्मान मुख्य मंचावर करणार आहोत. चला आपण सन्मान घेऊया आदरणीय राजेश भोईर साहेबांचा. म्हणजेच ही संघटना खूप मोठी आहे आणि संघटनेचा खर्चाचं नियोजन करतात राजेश भोईर. तर राजेश भोईर यांचा सन्मान अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे आणि त्यांचा संघ जिंकलाय, पुढच्या फेरीत पोहोचलाय, त्यासाठी त्यांना शुभेच्छा. आणि जाऊया पुन्हा समालोचन कक्षामध्ये, ऐकूया अपडेट्स दिनेश खिणे यांच्याकडून. धन्यवाद.
आग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे खजिनदार राजेश भोईर यांचा आपण सन्मान इथे करतोय. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर संजय पाटील आणि दुसऱ्या बाजूला रोहित मुकादम हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर राजेंद्र पाटील गोलंदाजी मार्गावरती उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार ज्याने पटकावलेला आहे. आपण पाहिलं तर घासकोपरी मास्टरच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर राजेंद्र पाटील डेड बॉलचा इशारा केलाय पंचांच्या माध्यमातून. रोहित मुकादम स्ट्राईकला आहेत. धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती. पायावरती चेंडू आदळतोय. पंचांकडे लाऊड अपील होतं. पंच सहमत नाहीत. अगदी आपण पाहतोय लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि धावसंख्या आता फलकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर उत्कृष्ट दर्जाचे संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर कासरवडवली मास्टर बचा संघ आहे. उंची जास्त प्राप्त केले आणि इथे चांगला झेल संतोष पाटील टिपत असताना आणि फलंदाजाला पाठवले माघारी. पहिला धक्का संजय पाटील गॉन. थँक्यू डीजे. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती आपण पाहतोय. खोलात चेंडू टाकलाय. जबरदस्त चेंडू होता. मनोहर घरत चेंडूला गॅदर करतायत. तत्पूर्वी धावा आहेत त्या फलकावरती 6 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज आता तयार होतोय. पुढचा सामना मोगरपाडा मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये घोडबंदर मास्टर या दोन्ही टीममध्ये सामना होईल. या दोन्ही संघाने एक एक पारितोषिक पटकावले यंदाच्या हंगामामध्ये तृतीय क्रमांकाचं. दोन्ही टीम आपण रेडी राहा. शॉट ऑफ गुडलेन त्यावरती फटका खेळले. जबरदस्त फटका आहे. पंकज मात्र डीपमधून क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी 1 धाव आणि त्या एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट इथे केलाय. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धावा आहेत त्या फलकावरती 8 रन्स ऑन बोर्ड. सामने खूप चांगल्या पद्धतीने चालू आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्रमांक 2चा यंदाच्या हंगामात सातत्याने पारितोषिक पटकावण्याचा मान पारितोषिक प्रथम क्रमांकाचा पटकावण्याचा मान आपण पाहिलं तर कासरवडवली मास्टर ए या संघाने पटकावलेला आहे. आतापर्यंत 6 प्रथम क्रमांकाची पारितोषिक त्यांनी पटकावलेत.
आणि खास करून जितके संघ आहेत ना त्यामध्ये तो उजवा संघ ठरतोय. चांगली कामगिरी तो करतोय, सातत्याने आपण पाहतोय. शेवटच्या मॅचमध्ये आपण कासरवडवली मास्टर ए आणि नवघर मास्टर ए या दोन टीममध्ये सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय. क्रमांक 2चं षटक मनोज भुईर गोलंदाजी मार्गावरती आलाय. मन्या येतोय गोलंदाजी मार्गावरती. मनोज भोईर डावऱ्या हाताचा गोलंदाज. पहिल्या षटकात 1 गडी आणि 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. जबरदस्त चेंडू. मनोज मध्ये कॅलिबर आहे ऑफ स्टंपच्या बाहेर आणि त्याहून अधिक चांगलं यष्टीरक्षण मनोहर घरोतचं पाहायला मिळत आहे. ऑन साईडला लॉंग ऑनला आपण पाहिलं तर खंडू भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. डीपमध्ये बॉल चाललाय मात्र तिथे जवळच चेंडू राहिला होता. 1 धाव मिळते. एकेरीच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोचतोय ते 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिला सामना भाईंदरपाडा मास्टर संघाने एका हाती हा सामना एकतर्फी हा सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप दिवसानंतर संतोष पाटील यांनाही आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ठाणे कोपरी मास्टर संघाच्या वतीने मोठा प्रहार केलाय. जोरकस फटका खेळले. तिथे क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याला बीट करतोय बॉल आणि एक टप्पा खात बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. थँक्यू डीजे. परेश पाटीलने हा झेल सोडलाय आणि कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हणतोय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. झेल सोडल्याचा परिणाम सोसावा लागतोय सातत्याने आपण पाहिलं तर. आणि 4 धावांच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोचते. सचिन पाटील आम्हाला दर्शवतायत. तेरा धावा झालेत 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस. संघ आपण पाहिलं तर राजेंद्र पाटील, मनोहर घरत, संतोष पाटील यांना आपण पाहतोय. परेश पाटील, मनोज भोईर, दर्शन पाटील, अमोल पाटील, खंडू भोईर, शशांक बर्वे, पंकज पाटील आणि परेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय. मोठा प्रहार केला. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतंय. मनोज मडवी झेल सोडण्याचा परिणाम सोसावा लागलाय. मनोज भोईरला बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. यो 6. थँक्यू डीजे. काही फटका खेळलेत. आडव्या पट्ट्याचा वापर करतायत. मोठी स्ट्रोक तो खेळतोय आणि सातत्याने आपण पाहिलं तर जबरदस्त प्रॉमिसिंग फटका मनोज मडवीच्या बॅटमधनं येतोय. षटकार आणि धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 19 रन्स आतापर्यंत आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ या षटकामध्ये बाकी आहे. गोलंदाजी मार्गावरती तयार झालाय गोलंदाज. चांगला फटका खेळलेत. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस नो वेट. हा कॉल जुळेल का पाहावं लागेल. आणि यस इट इज अ 2 रन्स. 2 धावा मिळत आहेत आणि 2च्या मदतीने धावसंख्या 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला षटकार ठोकलाय आजच्या दिवसातला आपण पाहिलं तर मनोज मडवी या बॅटरने. गोलंदाजी मार्गावरती शेवटचा बॉल घेऊन मनोज भोईर तयार झालाय. नेक्स्ट मॅच घोडबंदर मास्टर
आणि मोघरपाडा मास्टर दोन्ही संघ आपण रेडी राहा. 3 षटकानंतर आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. तिथे प्लेइंग 11ची लिस्ट आपण आमच्यापर्यंत भरून पोचवायची आहे. सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट खारीगाव मास्टर या संघाचा आपण पाहतोय. जबरदस्त चेंडू खोलात टाकला यावेळेस. आपण पाहतोय मनोज भुईर या गोलंदाजाने आणि धावसंख्या रोखण्यामध्ये या शेवटच्या बॉलवरती कामयाब राहिलेत. 2 षटकं सचिन पाटील आम्हाला दर्शवत आहेत योग्य त्या रीतीने समाप्त झालेत. 21 धावा आणि गडी बाद झालाय आतापर्यंत 1. ऐकूया डीजेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. डीजे
शेवटचा बॉल 27 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. त्यामध्ये उजवा ठरलाय फलंदाज आपण पाहिलं तर मिस्टर मनोज मडवी. 7 मध्ये 18 धावा त्याने केल्यात. परेश तयार झालाय. जबरदस्त चेंडू खोलात टाकला होता, तिथे एक धाव मिळते. एकाच धावेवरती आता सॅटिस्फाईड राहावं लागेल. जबरदस्त षटक परेशचं आपण पाहतोय. षटक समाप्ती अखेरीस धावसंख्या 28 वरती आपल्याला पाहायला मिळते आणि 28 धावा गडी बाद झाले ते 3 आणि 3 षटकं समाप्ती अखेरीस ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाते. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. थँक्यू. तर सन्माननीय तपन प्रेमनाथ पाटील आपणास निवेदन आहे, आपण कृपया मंचावर यायचं आहे. या, आपलं स्वागत आहे. तपन प्रेमनाथ पाटील या. तर जयेश नारायण पाटील आपण सुद्धा मुख्य मंचावर यायचं आहे. या, आपलं स्वागत आहे. सर्व आमचे कार्यक्रमस्थ तरुण मंडळी या सर्वांनी जो एकत्रित येऊन सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार दिलाय त्या सर्व आमच्या सन्माननीय तरुण मंडळींना आणि वरिष्ठ मंडळींना आम्ही नम्र निवेदन करतोय की आपण मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. असं निवेदन जय मल्हार आग्रेकोळी मास्टरच्या वतीनं. 3 षटकांचा खेळ दिनेश संपला आणि धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 28. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. होतोय छोटासा ड्रिंक्स ब्रेक. हेमंत राऊत यांच्याबद्दल दिनेश काय सांगाल, कारण नेहमीच सक्रिय भूमिका आयोजनामध्ये, मग ती संघटनेची स्पर्धा असू द्या किंवा गावची. संघटनेची असो किंवा गावची स्पर्धा असो, हेमंत राऊत यांचा मोलाचा सहभाग. जिथे पंच जेवायला जात आहेत तिथे पंचगिरी ते करतायत आणि त्यांना प्रेमाने आमच्या मंडळामध्ये एक नाव ठेवलं आहे, हेमंत राऊत कमांडर. कमांडर म्हणून एक उपमा त्यांना दिली गेली आहे आणि त्यांची गोलंदाजी ज्यावेळेस तुम्ही पाहाल, विकेट घेतल्यानंतर ॲक्शन जर तुम्ही पाहिली तर कांगिसो रबाडा हा उल्लेख सातत्याने करावा लागतोय. चांगलं व्यक्तिमत्व हेमंत राऊत आणि पाण्याची ड्रिंक्स ट्रॉली सातत्याने मैदानात ते घेऊन जात आहेत. चांगलं काम, पुण्याचं काम ते करतायत क्रिकेटच्या माध्यमातून. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण उन्हाचा तडका वाढला आहे. होळीनंतर थोडंसं ऊन जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. क्रमांक 4चं षटक शशांक बर्वे गोलंदाजी मार्गावरती तयार झालाय. आमचे समालोचक मित्र विनोद गुप्ता हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनोद, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आता धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती 28 झाले. इथून जर 22 ते 23 धावा आल्या तर 50च्या पलीकडचं टार्गेट एक चांगलं टोटल मानता येईल, कारण मागच्या मॅचमध्ये 46 धावा सहजतेने 4.1 या षटकामध्ये क्लिअर करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. शशांक बर्वे गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. एक चांगला संघ मनोहर घरतने आज बांधलेला आपण पाहतोय. खंडू भोईर कावू कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आमचे जवळचे मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुखापतीतून सावरल्यानंतर काही जबरदस्त खेळ ते करतायत. मोठा प्रहार केलाय समोरच्या दिशेने. खंडू भोईर शरीरावरती चेंडू घेत आहेत. एकच धाव इथे मिळेल. आता 1च्या मदतीने धावफलक जाऊन पोचते 29-29 वरती. घासकोपरी मास्टरच्या स्पर्धेत खंडू भोईरने जबरदस्त कामगिरी केली होती. मोठमोठे फटके खंडू भोईरच्या बॅटमधनं आले होते आणि त्या स्पर्धेत खंडू भोईर हा उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय शशांक बर्वे. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता शशांकमध्ये आहे. उजव्या हाताने तयार होतोय. चांगला चेंडू फिरवलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. धाव संख्या फलकावरती एकंदरीत 29 वरती स्थिरावली गेले. 3 विकेट गमावल्यानंतर भागीदारी होते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 फलंदाजांच्या माध्यमातून. मोठा प्रहार केलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण परेश पाटील तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त एकच धाव इथे मिळेल. 1च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत त्या 30 30 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आता तयार झालाय शशांक. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा मनसुबा होता. तिथे जयेशला हा फसवा चेंडू काही कळलेला नाही.
बॉल येतोय निर्धाव. शशांक गोलंदाजी मार्गावरती. शशांकने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळलेली आपण पाहतोय. त्यामध्ये 2 निर्धाव चेंडू त्याने हाताळलेत. मोठा प्रहार केलाय, जबरदस्त फटका. तिथे क्षेत्ररक्षक खंडू भोईर तयार आहेत. एक धाव घेतली, एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागतंय. हे षटक निर्णायक ठरतंय. 3 धावा या षटकात आतापर्यंत आलेल्या आहेत. 2 निर्धाव चेंडू आलेत. शेवटचा बॉल शशांकच्या या षटकातला. जबरदस्त चेंडू म्हणता येणार नाही. व्हाईट बॉलचा इशारा. शेवटचा बॉल असेल. हेमंत राऊत आमचे जवळचे मित्र आहेत आणि खास करून चांगलं काम ते मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुण्याचं काम करतायत. पाणी सातत्याने ते खेळाडूंना घेऊन जात असताना आपण पाहतोय. कारण प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी जर पाळली तर निश्चितच तिथे चांगलं तुम्ही कार्य करू शकतायत. खंडू भोईर, वन ऑफ द ग्रेट फिल्डर बाय ठाणे कोपरी मास्टर. फलंदाज मनोज मडवीचा खेळ खल्लास. गॉन. थँक्यू थँक्यू थँक्यू. डीजे विशाल भोईर आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. मनीष पाटील ची मी चर्चा करतोय. मनीष पाटील यंदाच्या हंगामात एकही पारितोषिक खारीगाव मास्टर संघाने पटकावलेलं नव्हतं. मात्र सकाळच्या सत्रात हेमंत राऊत आले आणि मला सांगितलं त्यांनी की मी आज कर्णधारशिप करतोय आणि कॅप्टनशिप करत असताना नवघर मास्टर संघाला आम्ही पराभूत करू आणि आज पारितोषिक आम्ही घेऊन जाणार. आणि त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये 1/4 क्रमांकाचं पारितोषिक संघाने उचललेला आहे. क्या बात आहे. आदरणीय केसरीनाथ पाटील साहेबांचं आगमन मुख्य मंचावर होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय केसरीनाथ पाटील साहेब, सहर्ष स्वागत. हेमंत राऊत बघा, कॉन्फिडन्स त्यांचा किती हाय लेवलचा आहे. जेव्हा ते गोलंदाजी करतात ना त्यावेळेस जबरदस्त गोलंदाजी ते करतात. संतोष राऊत आहेत आणि संतोष राऊत यांच्याशी मला चर्चा करायला आवडेल की संतोष, उद्या आपण खेळणार आहोत या स्पर्धेमध्ये आणि स्पर्धेत खेळत असताना मागच्या कित्येक वर्षांपासून आपण या संघाचे एक अविभाज्य घटक राहिलेला आहात. तर उद्याची योजना नेमकी कशी असेल खारीगाव मास्टरची? हॅलो 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 हॅलो. खारीगावची उद्या आमची स्ट्रॅटजी खूप भारी आहे. उद्या समोर कोण लागलाय? बिलाल पाडा. प्लेयर एकदम जबरदस्त आमचे तयारीनिशी आता उतरणार आहेत उद्या. कॅप्टन अजून आम्ही ठरवलेलं नाही आहे कॅप्टन कोण आहे ते. उद्या समोरील संघ आहे बिलालपाडा. पण दिनेश, मला असं वाटतं खारीगावचे खेळाडू घालतील मैदानाच्या आतमध्ये राडा. राडा तर घालायलाच पाहिजे मनीष, कारण घरची स्पर्धा आहे आणि घरची स्पर्धेमध्ये राडा नाही घालणार तर काय करणार. मैदानाच्या आतमध्ये रामकृष्ण शिंगे आता दाखल झालेत. धावसंख्या स्थिरवली गेली ती सचिन पाटील आम्हाला दर्शवतायत. 34. जी सुरुवात 2 षटकांमध्ये झाली होती ना ती कुठेतरी आता कमी प्रमाणात धावा आलेत असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. संतोष जबरदस्त चेंडू आतालतोय, खोलात चेंडू टाकतोय स्वतः आपण पाहतोय. तर निश्चितच आउटफील्डमध्ये स्वतः पुढे सरसावलेत. एकच धाव मिळेल आणि 1च्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते ती 35 या आकड्यावरती. 35 रन्स. इथून अजूनही आपण पाहिलं तर 4 बॉल बाकी आहेत. विशाल भोईरमध्ये ते कॅलिबर आपण पाहतोय.
मोठे फटके तो खेळू शकतो. ऑन साईडला ड्राईव्ह केलं, डीपमध्ये बॉल चाललाय. जयेश यांना आपण पाहतोय. 2 धावा घेतल्यात. 2च्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोचते 37-37 या आकड्यावरती. चला टॉसच्या दिशेने या. दोन्ही टीम कर्णधार मोगरपाडा मास्टर या पण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेची गोष्ट आहे. मोगरपाडा मास्टर आणि दुसऱ्या बाजूला घोडबंदर मास्टर दोन्ही टीम आपण यायचं आहे. कांदरपाडा मास्टर संघ जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे. बॉल पाठीमागच्या दिशेने निघून जातोय. तत्पूर्वी 38 खंडू बॉल दे. 38 धाबा फलकावरती झालेल्या आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. रामकृष्ण शिंगेला आपले हात खोलावे लागतील. मोठा स्ट्रोक जर आला तर निश्चितच 45हून अधिक धावा आपल्याला पाहायला मिळू शकतायत. जतीन महेंद्र पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावरती चांगला फटका समोर खेळायचा होता. 1 धाव इथे मिळते. एकाच धाबेवरती सॅटिस्फाईड राहतील का? मात्र फलंदाज आता बाद झालाय. 1 धाव आणि रामकृष्ण स्ट्राईक वरती जातोय. तर 1 शॉट, एकही धाव नाही. पंचांचा सिग्नल इथे 1 शॉटचा आलाय. म्हणजे फलंदाज आता बॅक टू द डग आउट. 0 धावा जोडल्या जातील. स्ट्राईक वरती रामकृष्ण असेल आणि नवीन फलंदाज गणेश गवली आता दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. मोठा प्रहार करायचा होता. ऑन साईडला बॉल चाललाय. डीप मध्ये 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज माघारी परततोय. गडी बाद. धावसंख्या फलकावरती 1च्या मदतीने जाऊन पोचते. एकोणचाळीस धावा झालेत आणि 40 धावा ठाणे कोपरी मास्टर या संघाला करायच्या आहेत. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मनीष पाटील आपण सज्ज व्हा. थोडंसं पायाला आमच्या दुखापत झाले त्या कारणास्तव तुम्ही टॉस बॉक्स कॅरी करायचा आहे. चला सन्माननीय जतीन महेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल पुढच्या सामन्याचा. आपण दोन्ही कॅप्टन्सला पाहतोय टॉस बॉक्समध्ये सज्ज झालेले आहेत. एक बाजूला टीम आहे मोघरपाडा आणि दुसऱ्या बाजूला घोडबंदर. हे 2 कॅप्टन्स सज्ज आहेत आणि आदरणीय जतीनजी महेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते टॉस होईल. हेड हॉटेल असा पारंपरिक कॉल तुम्हाला द्यायचा आहे. हु विल गोइंग टू कॉल? चला मोघरपाडा हेड्स इज अ कॉल आणि येस हेड्स. जतीनजी दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण सन्मानपूर्वक VIP डाईसवर विराजमान होऊ शकता. नाणेफेक जिंकले मोघरपाडाने आणि निर्णायक असेल फिल्डिंग निवडलेले आहे. हे सीझन मोघरपाडासाठी कसं राहिलं आहे? अप अँड डाऊन्स आहेत की सगळं काही ओके चाललंय? ठीक आहे, बऱ्यापैकी चाललंय सध्या. सर्वात जास्त महत्त्वाचा फलंदाज किंवा गोलंदाज ॲज अ कॅप्टन तुम्हाला कोण वाटतो आणि अपेक्षा कोणाकडून जास्तीची आहे ज्यांच्याकडून अजून खेळ या सीझनला नाही झाला? अपेक्षा त्याची बॅटिंगसाठी राकेश ठाकूर, मंगेश ठाकूर, निकेश ठाकूर यांच्याकडनं खूप आहे आणि बॉलिंगसाठी आपल्या बाळेदा निलेश क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. जतीन दादा आपण थांबायचं 2 मिनिटांसाठी. फलंदाजी करायची आहे घोडबंदर संघाला आणि घोडबंदर हा देखील या संघटनेचा एक जुना जाणता संघ आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं संघ बांधणी नरेंद्र किणी यांनी केले. तर हे सीझन घोडबंदरसाठी कसं झालं आतापर्यंत? हे सीझन थोडं अप्स अँड डाऊन्स होतं पण आम्ही थोडं इम्प्रूव्हाइज करायचा प्रयत्न करू. हे मैदान योग्य आहे का ते दमदार पुनरागमन करण्यासाठी घोडबंदर मास्टर्सला? नक्की प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. तर दोन्ही कॅप्टन्सला थांबण्याची विनंती मी करतोय कारण मंडळाच्या वतीनं प्रत्येक कॅप्टनला आपण फ्रूट बास्केट देणार आहोत आणि ती मानाची टोपी एकवीरा आईचा आशीर्वाद म्हणून तुम्हाला आम्ही देणार आहोत. जतीनजी या आपल्या शुभ हस्ते आपण फ्रूट बास्केट्स दोन्ही कॅप्टन्सला द्यायचं आणि ही मानाची टोपी एकवीरा आईचा आशीर्वाद आपण घ्यायचं आणि कॅप्टनला कंपल्सरी ही कॅप परिधान करायची आहे. आणि हां
ही टोपी तुमच्या स्क्वॉडमध्ये कोणाच्या तरी शिरावर दिसलीच पाहिजे, लक्षात असू द्या, डोक्यावर दिसलीच पाहिजे. फ्रूट बास्केट आहे आणि त्याचसोबत तुम्हाला एनर्जी देण्यासाठी ग्लुकोज टी आणि पाण्याची व्यवस्था. म्हणजे तुम्हाला कुठे काही जास्त काही जायची गरज नाही आहे. तुम्हाला मैदानात सर्व गोष्टी कशा पुरवल्या जातील ती काळजी आम्ही घेतोय. जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, फळांची व्यवस्था, ऊर्जेची व्यवस्था, सर्व व्यवस्था खारेगाव मास्टर्सने केली. तर दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. नाणेफेक जिंकून मोगरपाड्याने निवडले क्षेत्ररक्षण आणि घोडबंदर करायचे फलंदाजी. थँक्यू. हॅलो 39 धावांचं आव्हान. चला सामना लवकर चालू करायचा आहे. 40 धावांचं आव्हान आहे. बघूया कसं पहिलं आहे. बॅट्समन पाठवायचे आहेत लवकर. बॅट्समन अंपायर रेडी आहेत. आपल्याकडे इथे भाविक शिन्या राऊत इथे आलेले आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. धन्यवाद दिनेश खिणी. आणि पुन्हा एकदा मी मनीष पाटील सर्व 40+ सुपरस्टार्सचं मनपूर्वक स्वागत करतोय. कारण ही जिद्द आम्हाला आकर्षित करते तुम्हाला पाहण्यासाठी. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते आणि तो अनुभव संघासाठी किती महत्त्वाचा आहे आपण सर्वांनी वेळोवेळी दाखवलेला आहे. तर आदरणीय जतीनजी महेंद्र पाटील यांचा सन्मान आपण करतोय. मी दिग्विजयजी पाटील यांना निवेदन करतो की आपण या स्वर्गीय महेंद्र पाटील यांचे सुपुत्र, ज्यांचं क्रिकेट पाहून आम्ही शिकलोय, ज्यांचा क्रिकेटची प्रेरणा कित्येक नवोदित क्रिकेटपटू खारीगावचे घेत आहेत आणि म्हणूनच त्यांचे सुपुत्र आदरणीय जतीनजी महेंद्र पाटील यांचा सन्मान आपण दिग्विजय पाटील यांच्या शुभ हस्ते पाहतोय. जतीनजी नेहमीच सहकार्याची भावना ठेवून आहेत. वडिलांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी ते सुद्धा नेहमीच तत्परतेने काम करतात. तर हा सन्मान होतोय आदरणीय जतीनजी महेंद्र पाटील यांचा. दिग्विजय पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. 2 बॅटर्स पोहोचत आहेत. चला एक्स्ट्रा मेंबर आहे का? कोपरी, शशांक आणि कोण आहेत? मनोहर आहेत का? मनोहर आहेत आणि नॉनस्टॉक साईडला परेश आणि गोलंदाजीसाठी विशाल आहेत. तर एक 2 महाशक्ती ज्या आहेत ना या संघटनेच्या, त्या तुम्हाला एकमेकांशी लढताना पाहायला मिळत आहेत. टार्गेट सेट झालेलं आहे. एकंदरीत 40 धावांचं पूर्ण करायच्या 30 बॉल्समध्ये. मनोहर घर स्ट्रायकर साईडला, नॉन स्ट्राईक साईडला परेश आहेत. बॉलिंग ट्रॅकवर विशाल आपण पाहतोय. 3rd इयर सर्कलच्या आतमध्ये थर्ड मॅन आहे, पॉईंट आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, फाईन लेग आहे. असं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. 30 इयर सर्कलच्या आहे. स्वीपर कव्हर, लॉंग ऑन आणि मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर विशाल ओव्हर द विकेट. फुल लेन बॉल, ग्लान्स केले, बॉल मागे जातोय. क्षेत्ररक्षक होते, लेग स्लिपला बॉल अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण बॉल काय गॅदर नाही झाला. पहिल्या बॉलवर मिळते एक धाव. संतोष आमच्या सोबती नाहीत आणि पाहूया संतोष यांचा अनुभव नेमका काय सांगतोय. धन्यवाद मनीष. सामना सुरू झालेला आहे. पहिला चेंडू एकच धाव. बघूया दुसऱ्या बॉलवर काय होतंय. समोर आपले मनोहर घरत, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, तितकेच चांगले खेळाडू. दुसरा चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या रनसाठी धावण्याचा प्रयत्न करतील का? बघूया. मनोहर घरत धावलेले आहेत पण काय नाही. एक जबरदस्त रनिंग बेटिंग इन द विकेट. या वयात पण एवढं धावणं एवढं इझी नाही आहे. मनोहर घरतला माहिती आहे ही 2 रन मी काढू शकतो. यस यस सर, यस अंपायर. एक शॉट. हा 1 रन कमी मोजली जाईल. आणि आता जरी मी आग्री आहे पण माझा जो ठसा आहे तो मराठी भाषेवरचा आहे, त्यामुळे मी तर आग्री बोलण्याचा प्रयत्न करीनच. पण आता संतोष राऊत आग्री भाषेतून तुमच्यापर्यंत त्यांचं समालोचन पोहोचवतील आणि मी मराठी भाषेतून त्यांना साथ देण्याचा प्रयत्न करीन. हो. धावसंख्या झाली ती म्हणजे 2 धावा, 2 रन्स. पुढचा बॉल हो यावेळेस ऑन द राईज खेळलाय. मिडॉन आहे 30 इयर सर्कलच्या आतमध्ये. दॅट वॉज इझी अँड येस एक्सेप्टेड. कॅच कम्प्लीट. पहिला फलंदाज बाद होतोय टीम कोपरी मास्टर्स. कला दादा कला ओव्हर मारायची काय गरज होती का? आपली टीम आमची जेव्हा खारेगावची टीम येईल ना तेव्हा आम्हाला आगरी भाषेमध्ये बोलण्यासाठी खूप आवडेल. कारण सगळे आमचे प्लेयर ओळखीचे असणार आहेत आमच्या. त्यामुळे त्यांची कशी वाट लावायची आहे ते आम्हाला बरोबर. हा मग तुमचा आवडीचा खेळाडू कोण आहे खारेगावातला? शैलेश पाटील, देवाशिष पाटील. 2च माझे प्लेयर आहेत, देवाशिष पाटील आणि शैलेश पाटील. चला तयारीत राहा. शैलेश पाटील, देवाशिष. परेश आउट झालेत.
आणि परेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानात पोहोचतायत कोपरी मास्टर्सचे पंकज पोहोचतायत तिसऱ्या क्रमांकावर. एक पॅक साईड आहे जर चिखलादेवी कोपरी 40+ या संघाचा विचार केला तर, पण विशाल हा जो पर्याय पहिल्या षटकावर वापरलेला आहे, नवीन चेंडूला ग्रिप करण्यासाठी त्याला ओळखलं जातं. पेस कंट्रोल चांगला आहे आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिडॉनला. कुठली चूक नाही झाली आणि वडवली बचा मागचा सीझन चांगला राहिलाय. जरी या सीझनला ते सेकंड नंबरवर आहेत पण ते दबदबा प्रस्थापित करण्यासाठी ओळखले जातात. नवीन फलंदाज स्ट्रायकर साईडला पाहायला मिळतात पंकज. धावसंख्या आहे 2. फलंदाज बाद झाला 1. कोपरी मास्टर्स फुल एन बॉल ड्राईव्ह केलाय आहेत मिडॉपला क्षेत्ररक्षक. ॲज आय सेड की एक टॉप क्लास टीम आहे वडवली बी. चांगलं क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. धावसंख्या 3. फिल्डिंग क्लास आहे एवढं नक्की, कारण त्यांच्याकडून बॉल सुटणं मला वाटत नाही एवढं इझी आहे. गॅप काढायला लागेल मनोहर करत त्यांना. गॅप शिवाय पर्याय नाही आहे. लांब लचक फटके तुम्ही मारू शकत नाही. नवीन बॉल आहे, बॉलरचा स्पीड पण तेवढाच आहे. पण मनोहरकडे ती कॅपेबिलिटी आहे. पहिलं षटक चालू आहे. बॅटची लिडिंग एज विकेट किपर मनोज, पण ते शॉट थर्डमॅनला कॉल देतात. पण फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते ते आले. कॅच घेणार कोण होता, कॉल कोणाला दिला आणि कॅच घेतला कोणी, या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या. धक्का दुसरा टीम कोपरी मास्टर्स. मला वाटलं विकेटही गेली कॅच, मग वाटलं तो घेईल, अरे तो पण हा तिसराच कोणती येऊन कॅच घेऊन गेला यार. संतोष पाटील. अवस्था थोडी बिकट झाले पण आता नवीन फलंदाज मैदानात संतोष पोहोचला. संतोष हे सुद्धा जेव्हापासून कोपरी नवघरचे मास्टर्स महेश झाले भाऊजी. तेव्हापासून संतोष या संघाचा हिस्सा राहिलेले आहेत आणि म्हणूनच अष्टपैलू खेळाडू म्हणून संतोषची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली. नवघरचे महेश भाऊजी स्टेजवर यायचे, अर्जंट आहे काम. प्लीज माईकची संपर्क साधा. दादा ते नवघरचे नाही खारीगावचे पण भाऊजी आहेत. ओहो भाऊजी या, आपलं स्वागत आहे भाऊजी. मुख्य मंचावर. प्लीज. तर स्कोर नियंत्रणामध्ये आहे गोलंदाजाच्या. गोलंदाज विशालने काय कामगिरी केली, ज्यांनी 2 विकेट्स मिळवल्यात, 2 धावा खर्च केल्यात. 40चा रनचेस होता. तो रनचेस कठीण बनवण्यासाठी गोलंदाजी चांगली होणं अपेक्षित होतं आणि ती चांगली गोलंदाजी विशालच्या वतीनं पाहायला मिळते. 5 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि 5 चेंडूमध्ये पूर्णपणे डॉमिनन्स बॉलिंगचा जो आहे तो पाहायला मिळाला. पण पाहूया संतोष स्ट्रायकर साईडला फेस करतायत विशालला. ड्राईव्ह केलंय. कव्हरचा क्षेत्ररक्षक संजय आहे. डीप मध्ये बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल द्यायचा की नाही द्यायचा, घ्यायचा की नाही घ्यायचा, हा संभ्रम 2 फलंदाजाच्या मनात पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 40चा पाठलाग करताना कोपरी मास्टर्स टीम 4 वर जिंकण्यासाठी 36ची गरज. बॉल शिल्लक 24 चेंडू 36 धावा. 24-36 काय मोठं असं आव्हान नाही आहे. फक्त 2च विकेट गेल्या आहेत. आता मेन जे प्लेयर आहे ते आत्ता खेळायला येणार आहेत कोपरी मास्टरचे. बघूया दुसरी ओव्हर कोणाला देतात ते. नवघरचे महेश भाऊजी, खारीगावचे भाऊजी. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 4 धावा. बघा सुरुवात खूप महत्त्वाची असते. मग तुमचं शिक्षण असू द्या, तुमची नोकरी असू द्या, तुमचा व्यवसाय असू द्या, सुरुवात महत्त्वाची असते आणि या ठिकाणी सुरुवात गोलंदाज विशालने खूप चांगली केलेली आहे आणि जिंकण्यासाठी आता 36 धावा गाठायच्या. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही चांगली बॅटिंग लाईन आहे कारण हे सर्व संघ जे आहेत आपल्या गावातील सर्वोत्तम लेजेंडरी क्रिकेटपटूंना घेऊन संघ बांधणी करतायत, ज्यामध्ये आपण खंडू यांना सुद्धा यानंतर पाहणार आहोतच खेळताना. तर एक योजना असते प्रत्येक कॅप्टनची की कुठल्या फलंदाजाने कुठल्या क्रमांकावर जायला पाहिजे आणि त्या योजनेअंतर्गतच क्रिकेट चालू राहतं. पण तो खेळ संघाला मिळाला पाहिजे. जो मिळायला हवा होता फलंदाज मनोहरकडून, जो मिळायला हवा होता परेशकडून, तो नाही मिळाला. पण आता बॉलिंग ट्रॅकवर मनोज येत आहेत. मनोज मडवी जे कॅप्टन आहेत चेंडोबा 40+ कासारवडवली बचे. पहिला बॉल सेकंड ओव्हरचा. ड्राईव्ह केलंय हलकंसं पदालालित्य. बॉल पोचेल काऊ कॉर्नरला. सिंगल होते. कंप्लीट क्षेत्ररक्षण गडबडलं. 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल दिला जातोय आणि त्यालाच म्हणतात मिळालेला संधीचा फायदा उचलणं. 1ला 2 मध्ये बदललं. 2चे होते वाढ. धावसंख्या 6 रन्स. भाऊजींना ताप आलाय. महेश भाऊजी, वरुणचे पप्पा, दर्पणचे पण ना, दर्पणचे पण. हा येस दर्पणचे पण. कृपा करून नम्र निवेदन आहे आयोजकांचं की आपण या दरम्यान यस
दॅट वॉज परफेक्ट कमबॅक बाय कोपरी मास्टर्स. चौकार, 4 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कॅप्टनच्या विरोधात आता हात खुले केलेत संतोष. मी सांगितलंय की जवळपास मला असं वाटतं की कोपरी मास्टर्ससाठी 8 ते 9 वर्षांची सेवा संतोष देत आहेत. 9 वर्षापासून कोपरी मास्टर्स या संघामधून ते खेळत आहेत. सातत्याने राखलेला आहे आणि म्हणूनच सातत्याचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संतोषचा पाहायला मिळतोय. जिकडे स्कोअर कमी होता तो स्कोअर वाढवण्यासाठी आता आपल्या अनुभवाचा वापर संतोषने केला. धावसंख्या पोहोचते आता 10 वर. जागा बनवून बॉलला फक्त लेट खेळलेले आहे. क्षेत्ररक्षण गलीचं चुकलं. धावून धावा पूर्ण करायच्या आहेत. या षटकामध्ये धावा मॅन्युफॅक्चर केल्या जात आहेत. 1 ला 2 मध्ये, 2 ला 3 मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. धावांची केली चोरी. संतोष आणि पंकजने 3 धावा वाढतायत. धावसंख्या पोहोचते 13. पहिल्या षटकात फक्त 4 धावा होत्या. पहिल्या षटकात चांगला खेळ विशालने केला होता, पण त्यानंतर मनोज यांच्या या पहिल्या 3 बॉलवर कोपरी संघाने 9 धावा गोळा केलेल्या आहेत. यस, पाण्याची लगेचच आपण गरज पूर्ण करायची. ह्या षटकानंतर पाणी मैदानात पाठवून द्यायचं आहे. बँकेत जसे पेन बांधून ठेवतात ना, तसे पेन बांधून ठेवावं लागतं आम्हाला. पाण्याची व्यवस्था दुसऱ्या षटकानंतर करू आम्ही. धावसंख्या पोहोचते आता 13 वर. आता पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर मनोज मडवी येत आहेत. स्ट्रायकर संडा लेफ्ट हँडेड बॅटर पंकज. 21 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. 21 बॉल्स अँड 27 धावा झाल्या. 13. पुढचा बॉल फुल टॉस. फक्त दिशा दिली, गॅप शोधला, बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. फलंदाजाचा खेळ चाललाय सुपर हिट. संघाला आणि धावफलकाला देतोय 4 धावांचा प्रॉफिट. चौकार. चार मिळत आहेत. 4 धावा वाढतायत. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचतोय. जिंकण्यासाठी 23 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 20 चेंडू 23 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये संतोष एकट्याने सुद्धा नुकसान केलं जाऊ शकतं. एकट्याने सुद्धा फायदा बनवला जाऊ शकतो. म्हणून अजूनही पुनरागमन करण्याची संधी आहे. मनोज एक कन्सिस्टंट प्लेअर. मी कित्येक वर्षांपासून मनोज यांचा खेळ पाहतोय. अजूनही त्यांच्याकडे संधी आहे. या षटकातले 4 चेंडू हाताळलेत आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षण ऍडजस्ट करत असताना थोडीशी चूक झाली. फॉरवर्ड स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, जास्त गॅप नव्हता. पण त्या दोघांच्या मधून बॉलला बाहेर काढण्याचं काम फलंदाज पंकजने केलेलं आहे. चला, सामने लवकरात लवकर संपवायचे आहेत. का तर सर्व सामने 5-5 षटकाचे झाले पाहिजेत, अशीच आमची भूमिका राहिलेली आहे. आणि उद्या सुद्धा 8 सामने, म्हणजे उद्या 9:30ला पहिला बॉल पडला पाहिजे संतोष. कारण त्यासाठी सर्व संघ जे उद्या खेळणार आहेत वेळेवर या जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. सर्व खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था. कवचला हा स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप. मागे बॅकअप आहे, पण या 2 धावांचा कॉल पूर्ण केला जाईल. संतोष थकलेत आणि ऊर्जा संपली त्यांची आणि त्याच्यामुळे त्यांनी आत्मसमर्पण केलं. 1 धाव मिळते, 1 धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 18 वर. पण टाळ्या होऊन जाऊ संतोषसाठी. जी गरज होती या षटकाची, जी गरज होती या रनचेसची, ती गरज संतोषने पूर्ण केली. हो, व्हॉट अ बॅटिंग. आता नवीन फलंदाज, नाव सांगायचं आहे. दर्शन पोचतायत मैदानाच्या आतमध्ये. खंडू कधी जातील? ते दुखापतग्रस्त आहेत. थोडीशी शोल्डर इंजरी त्यांना आहे, नाही का? पण थोडासा वेळ त्यांना मिळतोय. प्रत्येक संघ प्रत्येक वर्षी आपल्या रेग्युलर क्रिकेटपटूंना घेऊन येतोय आणि ती आवश्यकता आहे. जरी या स्पर्धेत, या फॉर्मॅटमध्ये पहिल्या बक्षिसाला रक्कम नसते, पण त्या ट्रॉफीला किंमत आहे आणि म्हणूनच ती ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक कॅप्टन पाहत असतो. आम्ही यावर्षी इतक्या ट्रॉफीज जिंकल्या आहेत, इतक्या सेकंड प्राईज जिंकल्या आहेत, इतक्या थर्ड प्राईज जिंकल्या आहेत, पण जिंकणं महत्त्वाचं होऊन बसलेलं आहे. त्याचमुळे नो कॉम्प्रोमाइज क्रिकेट म्हणजेच 40+ क्रिकेट असं म्हटलं जातं. नवीन फलंदाज पोचतायत दर्शन नॉन स्ट्रायकर्स एंडला. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 18. जिंकण्यासाठी 22 ची गरज. पुढचा बॉल हवेत आहे. बॅटच्या टोला कनेक्शन पुल करण्याचा प्रयत्न. बॉल जातोय मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. धावून धावा पूर्ण करायचा जोपर्यंत पंच निर्णय देत नाही. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि यस, पंच 2. यस, आत्ता 2 धावा. कारण तो बॉल काळ्या पडद्याच्या मागे गेलाय, म्हणून या 2 धावा मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 20 झाले. जिंकण्यासाठी आता 18 चेंडू 20. 12 चेंडू 20 झाल्यात. 18 चेंडू 20 करायचे.
लिस्ट इथे आणून द्यायची आहे, लिस्ट. मोगरपाडा. आदरणीय भूपेंद्र पाटील साहेब आणि आदरणीय अविनाश पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. भूप्या दादा, अविनाश दादा, आपलं मनोभाव स्वागत आहे. भाऊजी तिकडनंच हात हँडशेक नाही करायचा, भाऊजी वर या. अविनाश दादा, भाऊजींना वर घेऊन या. हा हा पाणी घेऊन जातो. हा, पाणी घेऊन जावा प्लीज. या भाऊजी वर या, नाहीतर तिकडे आम्ही पावणे पाठवू. शेवटचा कॉल आहे, नंतर तुम्हाला उचलून आणणार आहे, उचलून इथे घेऊन येऊ स्टेजवरती. तुम्हाला ताप आलाय माहिती आहे, डॉक्टर इथे सगळे आहेत, तुम्ही काही एक टेन्शन घेऊ नका. मेवणे कंपनी, तीन मेवणे आहेत इथे. प्रज्ञेश पाटील, गणपती कारखानेवाले प्रज्ञेश पाटील, माईक जवळ यायचं 2 मिनिटं. भाऊजींना घेऊन येत आहेत. आदरणीय भूपेंद्र पाटील साहेब, आदरणीय अविनाश पाटील साहेब यांचं आगमन, भाऊजींचं आगमन झालेलं आहे. महेश पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. मला माहिती होतं अविनाश पाटीलच घेऊन येणार आहे ना, त्यांचे खास आहेत. आमचे जितूभाई, बबलू चायनीजचे जितूभाई यांचं महेश देखील पाटील आगमन. यांना अविनाश पाटीलच आणू शकतात, हे हा, आम्हाला ठाऊक आहे. तर भाऊजी ताप जाईल आता तुमचा. भाऊजी ओके, चला 2 षटकं झाले, 3 षटकाचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू 20 ची गरज आहे. पंचांसाठी विनंती आहे, फलंदाजाने जर मागणी केली, जर इन बिटवीन, तर पाणी आपण पाठवून द्या. म्हणजे आपण जर 3ऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक ठेवलेला आहे, हा, पण जर फलंदाजांची जर मागणी असेल, जर ते थकले असतील, तर आपण त्यांचा रिस्पेक्ट ठेवून त्यांना पाणी द्यायचे, पाठी पाण्याची व्यवस्था आहे. चला, तर 2 षटकं संपले. दिनेश, स्कोर चांगला आहे. रनचेसमध्ये कोपरीने आतापर्यंत 12 चेंडूत 20 बनवल्यात, 18 चेंडूमध्ये 20 बनवायचे. खूप चांगला बहरदार खेळ आज मनीष आपण पाहतोय. जागा बनवली, चांगला फटका खेळलेत, सुपर टायमिंग होतं, पॉईंटच्या क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव. दिनेश, मला राहून राहून वाटतंय की अजूनही पुनरागमन होईल चेंडूबा कासारवडवली 40+ ब, कारण जो मागच्या वरचा दबदबा आणि यावरची सेकंड रँक वरती आहेत, तर मला असं वाटतं त्या गोष्टीची जाणीव जर गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना झाली, तर ते पुनरागमन या आत्ताच्या घडीला सुद्धा पाहायला मिळू शकते. कारण गणेश गवलीमध्ये ते किमिया साध्य करण्याची ताकद आम्ही पांजूच्या मैदानावरती पाहिली होती. टिवरी संघाला 12 चेंडूमध्ये 9 धावा हव्या होत्या आणि तिथे फक्त एका धावेचं षटक गणेश गवलीने टाकलेलं. म्हणजे गणेश गवलीमध्ये ती ताकद आहे. मीन्स ही हॅज ॲबिलिटी. आणि आता पाहूया तीच ॲबिलिटी आज पाणजूच्या मैदानावर झाली, ती तर चर्चा झाली, तो इतिहास झाला. पण आता वर्तमानामध्ये गवळी यांना चांगली गोलंदाजी करावीच लागेल. इकॉनॉमिकल 6च्या आजचं षटक हाताळावंच लागेल निश्चितच, आणि ते सातत्याने करत आलेत. तर दोन्ही बाजूला चेंडूला वळण देण्याची क्षमता गणेश गवली या गोलंदाजामध्ये आहे. फ्लिक केलाय, मात्र पंकजला कमी लेखून चालणार नाही. जवळपास आपण पाहिलं तर पायाच्या दिशेने मारा झाला होता आणि अगदी टेस्ट क्रिकेटमध्ये जसा स्ट्रोक खेळतात ना, त्या पद्धतीचा हा स्ट्रोक आपण पाहिलाय. 2 धावा आणि 2च्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती 23 झाले. व्रिजचा वापर त्यांनी खूप चांगला केला. खोलात ठेवलेला बॉल होता, डिगआउटचा अंदाज, झटका देऊन तो स्ट्रोक त्यांनी खेळला. मागच्या बाजूला 2 धावा कव्हर केल्या, ज्या खूप आवश्यक होत्या या षटकामध्ये. कलात्मक फलंदाजी करतायत. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी दर्शन पाटील निघालेत. बघा काय रनिंग बिटवीन द विकेट. दर्शन पाटील आणि पंकज पाटील मध्ये तालमेल खूप चांगला आहे. इथे या मैदानावरती सातत्याने मोठे फटके येत नाहीत. कित्येक वर्ष आपण या मैदानाचा इतिहास जर पाहिला तर मोठे स्ट्रोक येत नसतात आणि त्यावेळेस मनीष या खेळपट्टीचा आणि या मैदानाचा अंदाज घेऊन सिंगल डबलवरती निर्भर सातत्याने खेळाडू होताना आपण पाहिलेत. इगो साईडला ठेवावा लागतो आणि तोच इगो साईडला ठेवून हे दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी खेळताना पाहायला मिळते. प्रॉफिट कसा होईल, स्ट्राईकवर जो कोणी जातोय तो धावा कसा बनवेल, तोच प्रयत्न राहिले. आपण डॉट बॉल पर्सेंटेज दिनेश पाहिलं तर डॉट बॉल पर्सेंटेज खूप कमी आहे. प्रत्येक बॉलवर धावा गोळा करण्याचं काम कोपरीच्या फलंदाजांनी बऱ्यापैकी केलंय. धावसंख्या झालेल्या आहे आता 25 झाले. 15 चेंडू 15ची गरज. 15 मध्ये 15 करायचे आहेत. गणेश गवली तयार.
मोठा प्रहार केलाय ऑन साइडला, बॉल हवेत चढलाय, तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज झेलबादच्या माध्यमातून तंबूच्या दिशेने पंकज गॉन. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. पाणी, हेमंत पाण्याची ट्रॉली घेऊन जा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाते. नितीन पाटील मोघरपाडा, नितीन पाटील प्लेइंग लिस्ट, नितीन पाटील मोघरपाडा प्लेइंग लिस्ट घेऊन जा, भरून घ्यायचे आहे. मोघरपाडा मास्टर टीम प्लेइंग लिस्ट. आता मैदानाच्या आतमध्ये खंडू भुईर दाखल होतोय. तत्पूर्वी देऊया आपण डीजेला संधी. डीजे सन्मान घेऊया. व्यासपीठावर काही सन्माननीय पाहुणे उपस्थित आहेत. तर अविनाश पाटील साहेब यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहणार आहोत. मी दिग्विजय पाटील यांना निवेदन करतोय की आपण या नवघर गावासाठी खूप चांगलं क्रिकेट अविनाश पाटील यांनी खेळलंय. मधल्या काळात ते हलकेसे दुखापतग्रस्त होते, पण क्रिकेटच्या मैदानापासून आपण अलिप्त राहू शकत नाही. हेमंत पाटील या, आपल्या शुभ हस्ते आपण पुढचे 2 सन्मान घेणार आहोत. अविनाशजी पाटील आणि भूपेंद्रजी पाटील या सन्माननीय पाहुण्यांचा आपण सन्मान स्वागत करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येक पाहुणा आमच्यासाठी बहुमूल्य आहे. प्रत्येक पाहुण्यांचे आशीर्वाद आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. नितीनजी आपलं सुद्धा स्वागत आहे. चला हेमंतजी पाटील यांच्या शुभ हस्ते अविनाश पाटील या, आपला सन्मान आपण मुख्य मंचावर पाहतोय. चलो कॅमेरामॅन फोकस करो. डीका स्पोर्ट्स मेन एंगल डीका स्पोर्ट्स मेन एंगल. आपण हा सन्मान पाहतोय आदरणीय अविनाश पाटील साहेबांचा, जे नवघरचे स्ट्रायकर बॅटर आहेत. ते तुम्हाला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. हेमंत पाटील यांच्या शुभ हस्ते अविनाश पाटील यांचा सन्मान. आणि त्यानंतर क्रिकेट या खेळाला नवघर गावाला ज्यांनी प्रमोट करताना विविध स्पर्धा दाखवल्या आणि नेहमीच क्रिकेटसाठी 24 तास उपलब्ध राहणारं व्यक्तिमत्व आदरणीय भूपेंद्रजी पाटील यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहणार आहोत. या भूपेंद्रजी आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी गणेश पाटील यांना निवेदन करतोय की या, आपण आदरणीय भूपेंद्रजी पाटील यांचा सन्मान मुख्य मंचावर करायचा आहे. तर नवीन फलंदाज खंडू पोचत आहेत. खंडू भोईर मैदानात दाखल झालेले आहेत. पाहूया आता विकेट गेल्यानंतर दिनेश आणि हा जो पॉज आलाय त्यानंतर वडवली ब पुनरागमन करतोय का? कारण असं कित्येक वेळा आपण पाहतो ड्रिंक्स ब्रेक किंवा असे पॉज जेव्हा येतात अशा वेळेला क्रिकेटच्या डावाला कलाटणी मिळते आणि कदाचित आता तेच पाहायला मिळेल. 14 चेंडू 15ची गरज आहे. खंडू नवीन फलंदाज स्ट्रायकर संघ पाहायला मिळतील. येस, हेमंत राऊत यांच्या शुभ हस्ते महेश पाटील यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहणार आहोत. आमचे भाऊजीचा सन्मान आपण पाहणार आहोत, जे उत्तम आचार्य आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं जेवणाची व्यवस्था. हेमंत राऊत यांच्या शुभ हस्ते सन्मान पाहणार आहोत. खंडू ऍज आय सेड ही इज डिस्ट्रक्टिव्ह बॅटर आणि त्याच्या वतीने येतोय अफलातून षटकार. चला भाऊजींचा सन्मान आपण पाहतोय. आदरणीय महेशजी पाटील, हेमंत राऊत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान महेश पाटील भाऊजींचा आपण मुख्य मंचावर पाहतोय. खंडू वॉर्ड ऑफ स्ट्रोक, सुपर टायमिंग, अफलातून फटका. खंडू भोईर हे नाव नाही तर ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय कोपरी गावचा. आणि बायपासची इंजरी झाल्यानंतर मैदानात जसा दाखल झालाय ना, तिथून मात्र मोठे मोठे फटके तो सातत्याने दाखवतोय. आणि गणेश गवळीच्या विपक्षामध्ये असे फटके कमी प्रमाणात येतात. मनीष इथे जबरदस्त ताकद लावली आणि टायमिंग पहा प्रॉपर होतं आणि त्याच्याच बलावरती हा षटकार आलाय. वॉर्ड प्लेयर ही इज, पण तितकाच चांगला गोलंदाजीचा खेळ मिस्टर गणेश गवळी यांचा पाहिलाय. आणि त्यांच्यासारखी जी पोझिशन आहे, म्हणजे त्यांची स्टाईल जी आहे, थोडेसे ते तिरकस पळतात, बॉलला अँगल देतात, बॉलला टर्न देतात आणि त्यांना ओळखणं वाटतं तितकं सोपं नाही. पण एक बॉल घात करून गेलेला आहे वडवली ब या संघाचा. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 35 म्हणजेच 31 धावा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 9ची गरज. 12 बॉल्स अँड 9 रन्स.
चला 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 दुसरा शशांक हे नवीन फलंदाज पोहोचतायत. बाद होणारे फलंदाज आहेत दर्शन, म्हणजे एकंदरीत 5 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 9 धावांची. बॉल शिल्लक आहेत 11. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं व्हायला क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाही आणि म्हणूनच पाहूया या कठीण परिस्थितीत सुद्धा वडवली ब संघाकडून तो खेळ जिद्दीचा, तो खेळ संघर्षाचा, तो खेळ अनुभवाचा, तो खेळ प्रतिष्ठेचा पाहायला मिळेल का? त्यासाठी पहिलं पाऊल तर अचूक टाकलंय गोलंदाज रोहित मुकादम, ज्यांना सातत्यानं विविध वैयक्तिक पुरस्कार जिंकताना आपण पाहिलेलं आहे. रोहित मुकादम जे एक प्रॉफिटेबल ॲसेट आहेत, जे एक महत्त्वाचे गोलंदाज आहेत, जे पेनल्टी मेट ओव्हर हाताळण्यासाठी सज्ज झालेत. पहिला बॉल त्यांनी नावावर केलाय, पहिलं पाऊल त्यांनी योग्य त्या पायरीवर टाकलेलं आहे. अजून पुढचे 5 बॉल जर रोहित यांनी अचूक पद्धतीने हाताळले तर मग जे प्रेक्षकांना पाहायचा आहे तो यशस्वी क्लायमॅक्स या सामन्याचा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 10 चेंडू जिंकण्यासाठी 9ची गरज. जबरदस्त गोलंदाजी झाले. 2 बॉलवरती 1 विकेट आणि निर्धाव चेंडू जितके येतील ना तितका चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल. रोहित मुकादम हा एक जबरदस्त गोलंदाज जरूर आहे आणि सातत्याने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करताना आपण पाहतोय. तर कित्येक वेळा अशा परिस्थितीमध्ये कधी कधी डॉट चेंडू आले ना तर प्रेशर हा वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष पाटील बघा, चकवा देण्यासाठी मुकादम यांना ओळखला जातं. त्यांच्याकडे चांगला लेग कटर आहे, फ्रिस मोमेंट त्यांची खूप योग्य ते वापरतात. पिचिंगवर त्यांचं खूप चांगलं लक्ष आहे. नियंत्रण गोलंदाजीचं खूप महत्त्वाचं असतं कुठल्याही गोलंदाजासाठी आणि तेच नियंत्रण रोहित मुकादम यांचं पहिल्या 2 चेंडूंवर या षटकाच्या पाहायला मिळालंय. 10 चेंडू जिंकण्यासाठी 9ची गरज. नेक्स्ट बॉल. Now that was perfection, but outside the off stump. पिचिंग चांगली होती पण लाईन चुकली. वाईट बॉल. एक बॉल महत्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात आता हा खर्च करून नाही चालणार वडवली ब संघाला, पण पुनरागमन करण्याची धमक आहे रोहित मुकादमकडे. जरी 1 बॉल एक्स्ट्रा गेलाय पण त्यानंतर पुढचा बॉल डॉट आलाय. यालाच म्हणतात इव्हेंटफुल ओव्हर, यालाच म्हणतात दिलेलं काम पूर्ण करण्याची धमक जी आहे रोहित मुकादमकडे. बॉल शिल्लक आहेत आता 9 आणि जिंकण्यासाठी 8ची गरज. 9 चेंडू 8 धावा. 9 चेंडू आणि 8 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त गोलंदाजी रोहित मुकादम करतोय. बॅकफुटला गेले, चांगला फटका खेळले, चोरकस खेळले. तिथे क्षेत्ररक्षक जयेश आहे. 1 धाव घेतली, एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. आता चेंडू आहेत 8. नो बॉल. यस, इट इज नो बॉल. पंचांचा एक हात हवेमध्ये फैरावला गेलाय म्हणजेच नो बॉल. हा, आमचे डीजे सुद्धा हुशार आहेत. वाटच पाहत होतं कधी नो बॉल येतोय. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 धावांची. पुढचा बॉल फ्री हिट आहे. संघटनेमध्ये फ्री हिट नाहीये, म्हणजे संघटनेचा नियम आहे की नो बॉल नंतर फ्री हिट नसतोय. तर जिंकण्यासाठी आता आव्हान थोडं सोपं झालंय. 5ची गरज आहे. खंडू यांना बाद करण्याची सुवर्ण संधी आणि खंडू झालेत बाद. सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट. पाहूया पुन्हा एकदा हा जो विकेट आहे तो मोठा फरक पाडतोय का या रनचेस मध्ये. विकेट डाऊन.
तर थोडं सोपं झालंय. 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 3ची गरज आहे. काय षटक चालू केलं होतं रोहितने, पण मध्यंतरामध्ये खोपरी संघ सुद्धा जागा झाला आणि येतो शेवटचा बॉल डॉट. अजूनही सामन्यामध्ये खूप काही दिनेश आपल्याला पाहायचं आहे. आता जिंकण्यासाठी पुढच्या 6 बॉल्समध्ये पूर्ण करायच्या 3 धावा. 6 चेंडू 3 धावा. टीम चिखलादेवी कोपरी 40+ मास्टर्स. चला प्लीज बघा, आम्ही तुमच्या वयाचा आदर राखतोय. 3 पाहिजे प्लीज. आता दुसरा सामना चालू आहे, वाजले 1:30. अजून 5 सामने पूर्ण करायचे. तुमच्या वयाचा आम्ही आदर राखतोय, कुठलंच टाइम लिमिट नाही आहे, पण प्लीज जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आम्ही रिक्वेस्ट करतोय. उद्याचं जे शेड्यूल आहे 9:30 वाजता आपण सुरू करू. 8 सामन्यांचं वेळापत्रक आहे. मी प्रत्येक संघ वेळेवर येईल अशी अपेक्षा ठेवतोय. प्रत्येक संघ वेळेवर खेळेल अपेक्षा ठेवतोय. तर प्लीज चला, मोघरपाडा आणि घोडबंदर रेडी राहायचं आहे. जसा सामना हा संपला, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. मोघरपाडा जेवणाची व्यवस्था सुरू आहे. ज्यांना जेवायचं आहे, जे रिलॅक्स पोझिशनमध्ये आहेत, आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. तर 6 चेंडू 3ची गरज. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत रामकृष्ण. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत 5व्या षटकासाठी. आणि पहिल्याच बॉलवर झालाय खेळ खल्लास. बॉल थेट जाईल सीमारेषा पार. मोतीराम यांचं स्वागत केलंय षटकाराने. सामना जिंकलाय चिखलादेवी 40+. अभिनंदन.